संकट हरे गणेश जी विघ्न विनाशक नाम। संकष्टी चतुर्थी के व्रत से सिद्ध हो सब काम। प्रेम से बोलिए विघ्नहर्ता भगवान गणेश की जय, संकटा माता की जय। आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ऐका संकष्टी चतुर्थी व्रताच्या काही प्रमुख कथा। एकदा एका गावात एक वृद्ध माई राहत होती। ती वृद्ध माई खूप गरीब होती। त्या वृद्ध माईच्या कुटुंबात तिचा एकुलता एक मुलगा होता, जोच तिच्या वृद्धपणाचा एकमेव आधार होता। त्यांच्याकडे काहीच नव्हते, पण गावातील जितकेही घरांमध्ये जनावरे होती त्या लोकांच्या जनावरांना वृद्ध माईचा मुलगा जंगलात चारण्यासाठी नेऊन जायचा। संध्याकाळी तो सर्व गायी गावकऱ्यांच्या स्वाधीन करीत असे। जनावरे चारल्यानंतर गावातील लोक जे काही देत त्याच्यावर आई मुलाचे घर चालत असे। अशा प्रकारे कसेबसे त्यांचे दिवस जात होते। एके दिवशी वृद्ध माईचा मुलगा गावातील जनावरे चारण्यासाठी जंगलात घेऊन जात होता। वाटेत त्याला गावातील काही स्त्रिया भेटल्या। त्यातील एक वृद्ध दिसणारी स्त्री त्या मुलाला म्हणाली, बाळा, तू तर दिवसभर जंगलात गायी चारतोस आणि तुझी आई घरात बसून पक्वाने बनवून खात असते। मुलगा म्हणाला, असं कधीच होऊ शकत नाही, माझी आई कधीच असं करू शकत नाही। तेव्हा त्या गावातील स्त्री म्हणाली, जर तुला विश्वास नसेल तर आज जरा लवकर घरी जाऊन बघ, स्वतःच्या डोळ्यांनी पाहशील तेव्हा तुला स्वतःला विश्वास बसेल। मुलाने विचार केला, ठीक आहे, पाहण्यात माझं काय नुकसान आहे। आता मुलगा ज्यावेळी घरी पोहोचायचा त्यापेक्षा आज थोडा आधीच घरी आला। त्या दिवशी संकष्टी चतुर्थीचा दिवस होता। वृद्ध माईने संकष्टी चतुर्थीचे व्रत ठेवले होते आणि ती तिळकूट बनवत होती। चुलीवर कढई ठेवली होती, त्यात ती तीळ भाजत होती। जळत्या चुलीवर ठेवलेली कढई पाहून आणि त्यात भाजलेले तीळ पाहून आता मुलाला गावातील स्त्रियांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास बसू लागला। त्याने विचार केला, म्हणजे गावातील आजी माई जे सांगत होत्या ते खरेच होते। आणि पहा, मी तर जंगलात उपाशीपोटी दिवसभर फिरतो, जनावरे चारतो आणि माझी आई घरी पक्वाने बनवून खात आहे। आता त्याला गावातील स्त्रियांनी सांगितलेल्या गोष्टी सत्य वाटू लागल्या। मग तो आपल्या आईला म्हणाला, आई, मी आता घर सोडून जाणार। वृद्ध माई म्हणाली, बाळा, अशी काय गोष्ट घडली जे तू असं म्हणत आहेस। मुलगा म्हणाला, मी तर जंगलात जातो आणि पाहतोय की तू माझ्या मागे पक्वाने बनवून खातेस। मला खाऊ घालणं तर दूर, पण तू मला सांगतही नाहीस। आई, आता मी या घरात राहणार नाही, मी जंगलातच जाईन। वृद्ध माईने आपल्या एकुलत्या मुलाला खूप समजावले, बाळा, आज संकष्टी चतुर्थीचे व्रत आहे म्हणून मी तिळकूट बनवत होते। पण मुलगा काहीही ऐकायला तयार नव्हता। वृद्ध माईला समजले की नक्कीच कोणीतरी याला शिकवले आहे आणि आता हा बोलून थांबणार नाही। जेव्हा मुलगा जायला निघाला तेव्हा वृद्ध माईने त्याला सांगितले, बाळा, हे घे, संकष्टी चतुर्थी व्रताचे तीळ आहेत, हे तू तुझ्यासोबत घेऊन जा। आणि हो, जेव्हा केव्हा तुझ्यावर संकट येईल तेव्हा तीळ पुढे कर आणि बसून जा। जर मी तुझ्या नावाचे व्रत करत असेल तर तुझे संकट दूर होईल। मुलाने आईचे मन राखण्यासाठी तीळ आपल्या हातात घेतले आणि घर सोडून निघून गेला। चालत चालत तो घनदाट जंगलाजवळ पोहोचला। जंगलात आत गेल्यावर त्याने पाहिले, समोर एक भयंकर सिंह उभा होता। सिंहाने त्याचा मार्ग अडवला। मुलाने विचार केला, आज तर माझं वाचणं अशक्य आहे, आता तर मी मरणारच। तो भीतीने थरथर कापू लागला। आणि जेव्हा कोणीही संकटात असतो तेव्हा त्याला सर्वात आधी आपल्या आईची आठवण येते। त्या मुलालाही आपल्या आईची आठवण आली। जसेच आईची आठवण आली तसेच तिने सांगितलेले शब्दही आठवले, बाळा, जेव्हा कोणतेही संकट येईल तेव्हा तीळ पुढे कर आणि बसून जा। आता मुलाने झटपट आपल्या खिशातून तीळ काढले आणि पुढे करून तिथेच बसला। तो म्हणू लागला, हे संकष्टी चतुर्थी माता, जर माझी आई माझ्या नावाने व्रत करत असेल तर हा सिंह गाय बनून जाओ, नाही तर माझं मरणे ठरलेलं आहे। जसेच त्या मुलाने असे म्हटले तसेच संकट मातेच्या कृपेने तो सिंह गाय बनून शेपूट हलवत तिथून निघून गेला। कारण वृद्ध माई तर आपल्या मुलाच्या नावानेच व्रत करत होती। आता तो मुलगा जंगलातून राम राम म्हणत पुढे जाऊ लागला। थोडं पुढे गेला तर त्याने पाहिले, समोर एक मोठी नदी प्रचंड वेगाने उफाण घेऊन वाहत होती। आता त्याने विचार केला, जर मी ही नदी पार करणार असेन तर मी या खोल पाण्यात बुडून मरणार। एकतर नदीचा प्रवाह खूप वेगवान आहे, त्यात वादळ सुद्धा आले आहे। जर मी ही नदी पार केली नाही तर रात्रही झाली आहे। मागे घनदाट जंगल आहे आणि तिथले हिंस्र प्राणी मला निश्चितच जिवंत सोडणार नाहीत, मला कच्छ खातील। पुढे विहीर, मागे खोल दरी, मग आठवण झाली आईची। आता तो मुलगा पुन्हा तीळ पुढे करून बसला आणि म्हणाला, हे संकष्टी चतुर्थी माई, जर माझी आई माझ्या नावाने व्रत करत असेल तर ही नदी 2 भागात विभागली जावी आणि मला रस्ता मिळावा, नाही तर आज माझं मरण ठरलेलं आहे। आता जसेच त्या मुलाने असे म्हटले तसेच नदी 2 भागांमध्ये विभागली गेली।
आता त्याला पुढे जाण्यासाठी रस्ता मिळाला, कारण वृद्ध माई तर आपल्या मुलाच्या नावानेच व्रत करत होती. नदी पार करून तो दुसऱ्या नगरीत पोहोचला. तिथे त्याने पाहिले की एक वृद्ध माई पुरणपोळी बनवत होती आणि रडत होती. त्याने ती वृद्ध माई अशा प्रकारे पक्वाने बनवताना आणि रडताना पाहिली, तेव्हा विचारले, अग माई, पुरणपोळी बनवत आहेस म्हणजे तुझ्या घरी काही आनंदाचा क्षण आहे, पण त्याचवेळी तू रडत आहेस म्हणजे तुझ्या मनात काही दुःखही आहे. आता मला सांग, हा आनंद आणि दुःख एकत्र कसे? तर ती वृद्ध माई म्हणाली, बाळा, मी काय सांगू, माझा मुलगा तर आज मरणार, हेच विचार करून मी दुःखी आहे आणि रडत आहे. आज माझ्या मुलाचा शेवटचा दिवस आहे. माझी इच्छा की शेवटच्या वेळी मी त्याच्यासाठी पुरणपोळी बनवावी, म्हणून शेवटचा वेळ त्याच्यासाठी जेवण बनवत आहे. विचार केला, काहीतरी चांगले बनवून त्याला खायला घालावे. माझ्या मुलाला पुरणपोळी खूप आवडते, म्हणून मी त्याच्यासाठी पुरणपोळी बनवत आहे. त्या दुःखी माईचे बोलणे ऐकून वृद्ध माईच्या मुलाला तिच्यावर दया आली. मग तो म्हणाला, वृद्ध माई, जर तू ह्या सर्व पुरणपोळ्या मला खायला घालशील तर मी तुझ्या मुलाच्या जागी जाईन. मग ती वृद्ध माई म्हणाली, बाळा, तू जितक्या हव्यात तितक्या पुरणपोळ्या खाऊ शकतोस, हवं तर सगळ्या खा. पण इथे कुणाच्या आयुष्याच्या हाकेला भला कोण प्रतिसाद देतो? बोलावणे माझ्या मुलाचे आहे, त्याच्या मृत्यूला कोण आपल्या हाताने घेईल? तू त्याच्या ऐवजी का जाशील? असा भला कोण स्वतःच मृत्यूला कवटाळतो? पण वृद्ध माईचा मुलगा म्हणाला, आई, तू काळजी करू नकोस, मी तुझ्या मुलाच्या जागी जाईन. या प्रकारे भरपेट पुरणपोळी खाऊन तो झोपला. त्याला गाढ झोप लागली. इकडे राजाच्या आदेशानुसार सैनिक वृद्ध माईच्या मुलाला घ्यायला आले आणि त्याच्या घराचा दरवाजा ठोठवू लागले. वृद्ध माईने जसेच आवाज ऐकला, ती दुसऱ्या खोलीत झोपलेल्या त्या अजनबी मुलाच्या खोलीत गेली आणि बाहेरून दरवाजा, कधी कडी, कधी खिडकी ठोठवू लागली. पण तो मुलगा तर गाढ झोपेत होता. शेवटी खूप वेळ ठोठावल्यावर तो मुलगा उठून बसला आणि म्हणाला, माई, आले का घेऊन जाणारे? मग वृद्ध माई म्हणाली, हो बाळा, राजाचे सैनिक आले आहेत. आणि मग तो मुलगा सैनिकांसोबत निघून गेला. जाऊन आणव्यात बसला. आणव्याच्या आत बसताच त्याला आपल्या आईची आठवण आली. त्याने पुन्हा आपल्या हातात तीळ घेतले आणि म्हणाला, हे संकष्टी चतुर्थी माता, जर माझी आई माझ्या नावाचे व्रत करत असेल तर आज ही जळती आग माझे काहीही वाईट करू शकणार नाही. मी या आगीत जळणार नाही, नाहीतर आज माझे जळणे निश्चित आहे. 3 दिवस झाले. तिथेच जवळ काही मुले गोट्या खेळत होती. खेळता खेळता मुलांची गोटी त्या मोठ्या माठाला जाऊन धडकली, ज्याच्या आत तो मुलगा आणि काही भांडी ठेवली होती आणि आंबवा होत होता. जसेच टण असा आवाज झाला त्या माठातून, तसे आजूबाजूचे सगळे लोक आश्चर्यचकित झाले. पहिल्यांदा हा आंबवा 6 महिन्यांत शिजत असे, पण आज फक्त 3 दिवसातच कसा झाला? ही बातमी कळताच संपूर्ण नगरी एकत्र जमली. राजाला हे समजले, त्यामुळे राजालाही बोलवले गेले. आता तर त्या आणव्याच्या चारही बाजूला मोठी गर्दी जमली. मग राजाने सैनिकांना सांगितले, माठ खाली उतरवा. जसेच सैनिक माठ खाली उतरवू लागले, आतून आवाज आला, भाऊ, हळूहळू उतरवा. भाऊ, हळूहळू उतरवा. हा आवाज ऐकताच सैनिक भीतीने दूर पळाले. आजवर आतून कधीही आवाज आला नव्हता. वाटतंय आत कुणीतरी भूत आहे. आता राजा स्वतः तलवार काढून उभा राहिला आणि म्हणाला, सत्य सांग, माठाच्या आत तू कोण आहेस? मग त्या माठातून वृद्ध माईचा मुलगा बाहेर आला आणि म्हणाला, महाराज, मी कोणतेही भूत पिशाच नाही, ना मी कोणता राक्षस आहे. मी फक्त एका वृद्ध माईचा मुलगा आहे. माझी आई माझ्या नावाने संकष्टी चतुर्थीचे व्रत करत होती. मी तर फक्त गावातील माईताईच्या सांगण्यावर विश्वास ठेवून घर सोडून निघून आलो. माझ्या आईने जाताना मला हे काही तीळ दिले होते आणि सांगितले होते की, बाळा, कधी जर संकट आले तर ते दूर होईल. आता भाऊ, हे बघा, मी तर या तिळांना पुढे करून कुठेही संकटात बसतो आणि जिथे बसतो तिथेच माझ्या संकटाचा नाश होतो. हे ऐकून राणी म्हणाली, राजा साहेब, का नाही आपल्या राजकुमारीचा विवाह याच्याशी करून टाकावा? कारण याला तर आगसुद्धा जाळू शकली नाही. राजाला राणीचे बोल पटले आणि मग राजा राणीने आपल्या मुलीचे लग्न त्या मुलासोबत लावून दिले. आता वृद्ध माईचा तो मुलगा राजमहलात घरजमाई म्हणून राहू लागला. आता त्याचे दिवस मोठ्या ऐश्वर्यात जाऊ लागले. राजाची मुलगी आणि वृद्ध माईचा मुलगा दोघे एक दिवस टेरेसवर फिरत होते. फिरता फिरता वृद्ध माईच्या मुलाला आपल्या गावाची, आपल्या देशाची आणि आपल्या आईची आठवण आली. मग तो पत्नीला म्हणाला, बघ, आज आपल्या गावाकडे ढग आले आहेत. वाटतंय खूप जोरात पाऊस पडणार आहे. राजाची मुलगी हे ऐकून आश्चर्यचकित झाली आणि विचारू लागली, तुमचन ही गाव आहे? मग वृद्ध माईचा मुलगा म्हणाला, हो, आमचन ही गाव आहे, आमचन ही घर आहे, माझी आईही आहे, सगळं काही फक्त माझी आईच आहे. राजाची मुलगी म्हणाली, तर मग आपण इथे काय करत आहोत?
आपणही आपल्या घरी जाऊ वृद्ध माईकडे. वृद्ध माईचा मुलगा म्हणाला, तू तुझ्या वडिलांना विचार, ते सांगतील तरच मी तुला घेऊन जाईन. आता राजाची मुलगी महालात जाऊन आपल्या वडिलांना म्हणाली, पिताजी, तुमचे जावईराज आता त्यांच्या घरी जायला इच्छुक आहेत. राजा म्हणाला, हे तर खूप चांगलं आहे. दूरचा जावई लाखाचा जावई, घरचा जावई फुकाचा जावई. ठीक आहे, तुम्ही दोघं तुमच्या घरी जा, कमवा, खा, तुमच्या संसाराची गोडी वाढवा. आम्हाला तर हेच पसंत आहे, हेच समाधान आहे. आता राजा विदाईपूर्वी भरपूर हिरे, मोती, रत्ने, हत्ती, धन, घोडे इत्यादी देऊन आपल्या मुलीला पाठवू लागला. मग ते दोघं आनंदाने निघून गेले. इकडे जेव्हा वृद्ध माईचा मुलगा गावाजवळ आला तेव्हा त्याने एका सैनिकाला आपल्या घरी पाठवले आणि सांगितले, जा आणि माझ्या आईला सांग की तिचा मुलगा सून आले आहेत. आता सैनिक गेला तर पाहिले की वृद्ध माई रडून रडून अंध झाली आहे. सैनिकांनी जाऊन सांगितले, वृद्ध माई, तुमचा मुलगा आणि सून आले आहेत. वृद्ध माई सैनिकांना म्हणाली, बाळा, संपूर्ण गाव माझी चेष्टा करतो. आता तुम्हीही माझी चेष्टा करायला लागलात. माझा मुलगा तर घर सोडून गेला कारण कोणीतरी त्याचे कान भरले होते. माहिती नाही, एखाद्या वन्य प्राण्याने त्याला खाल्ले असेल. तो जिवंत आहे की नाही हे मला कळतही नाही. सैनिक म्हणाले, नाही माई, तुमचा मुलगा खरोखर आला आहे आणि तो आपल्या पत्नीला घेऊन आला आहे. आता संपूर्ण गाव एकत्र जमला की वृद्ध माईचा मुलगा आला आहे. पण वृद्ध माईला अजूनही विश्वास बसत नव्हता. मग ती हात जोडून संकष्ट मातेला स्मरून म्हणाली, हे संकष्टी चतुर्थी माता, जर माझा मुलगा खरोखर आला असेल तर दुधाचा ओघ सरळ त्याच्या मिशांवर पडेल. आता त्याला चामड्याची अंगी वस्त्र घालण्यात आली. जसेच वृद्ध माईचा मुलगा तिच्यासमोर आला, अंगी फाटली आणि दुधाचा ओघ छातीवरून वाहत त्याच्या दाढी मिशांवर पडला. आता संपूर्ण गावात गोंधळ माजला. वृद्ध माईचा मुलगा आला. वृद्ध माईचा मुलगा आला आणि संकष्टी चतुर्थी मातेच्या कृपेने वृद्ध माईच्या डोळ्यांनाही प्रकाश आला. जसेच मुलगा सून समोर आले त्यांना पाहून वृद्ध माई खूप आनंदी झाली. मुलगा आपल्या आईच्या पायांवर कोसळला आणि म्हणू लागला, माई, मला माफ कर. मी तर माईताईच्या शिकवणीवर आलो होतो आणि घर सोडून निघून गेलो होतो. तू तर माझ्या नावाचेच व्रत करत होतीस आणि तुझ्या दिलेल्या तिळांनी आणि संकष्ट मातेने प्रत्येक संकटात माझे रक्षण केले. मुलगा सुनेला पाहून वृद्ध माई आपल्या जुन्या सगळ्या दुःखांना विसरली आणि मग म्हणाली, बाळा, संकष्टी चतुर्थी मातेने तर मुलं परत दिलेच, पण त्यासोबत व्याजही परत दिले. आता तर वृद्ध माईचे ऐश्वर्यच झाले. मुलगा सून प्रेमाने आनंदाने वृद्ध माईची सेवा करू लागले. हे संकष्टी चतुर्थी माता, जशी कृपा तुम्ही वृद्ध माईवर केली तशीच कृपा सगळ्यांवर करा. ही कथा सांगता सांगता आणि हुंकारा भरता सर्वांच्या कुटुंबावर कृपा करा, आमच्यावरही करा. ही होती संकष्टी चतुर्थी व्रताची कथा. आता आपण पूजेची विधी पाहूया. मी आपल्याला संकष्टी चतुर्थी व्रतात पूजन कसे करावे याची विधी सांगणार आहे. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छिते की दर महिन्यात 2 चतुर्थीच्या तिथी येतात. कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी म्हणतात आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी म्हणतात. या प्रकारे प्रत्येक महिन्यात येणारी कृष्ण पक्षातील चतुर्थी म्हणजेच संकष्टी चतुर्थी वर्षभरात 12 वेळा येते. याशिवाय जर तुम्ही देखील संकष्टी चतुर्थीचे व्रत ठेवत असाल तर एकूण 13 चतुर्थी व्रत पूर्ण झाल्यानंतर हे व्रत एक चक्र पूर्ण मानले जाते आणि त्यानंतर त्याचे उद्यापन करणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, आज आपण सर्व प्रकारच्या संकटांना दूर करणाऱ्या संकष्टी चतुर्थी व्रताच्या पूजा विधीसोबत काही महत्त्वपूर्ण गोष्टी देखील जाणून घेणार आहोत. संकष्टी चतुर्थी व्रतात पूजा 2 वेळा केली जाते, एक सकाळी किंवा मध्यान्हकाळी आणि दुसरी रात्री चंद्रोदयाच्या थोडा आधी. ज्या दिवशी व्रत आहे त्या दिवशी लवकर उठून स्नान आदी कर्मे पूर्ण करून स्वच्छ धुतलेले लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. सकाळची पूजा तुम्ही घरातील मंदिरात करू शकता. संध्याकाळच्या पूजेसाठी चौकी लावून पूजन केले जाते किंवा सकाळीच चौकी लावली जाऊ शकते. चौकीवर हळदीने स्वस्तिक रेखाटवे आणि लाल वस्त्र अंथरावे. तुम्ही लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र वापरू शकता. पाटा किंवा चौकी दोन्ही वापरता येतील. स्थापना अशी करावी की पूजा करणाऱ्याचा मुख पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला असावा. फुलांचे आसन देऊन गणपती बाप्पांचे फोटो किंवा मूर्ती कोणतेही ठेवू शकता. यानंतर आपण धूप आणि दीप प्रज्वलित करू. दीपक गणपती बाप्पांच्या समोर ठेवावा किंवा त्यांच्या उजव्या बाजूला ठेवावा. आता आपल्याला तांब्या घ्यायचा आहे. त्याच्या कंठावर मौली बांधायचा आहे आणि शुद्ध जल भरायचे आहे. आता त्यामध्ये अक्षत, थोडेसे काळे तीळ, थोडी दूर्वा, थोडे फूल घालायचे आहेत. ही सर्व सामग्री घालून गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला ठेवावी. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कलशाची स्थापना देखील करू शकता
पण मी येथे करत नाही कारण या पूजेत कलश स्थापना अनिवार्य नाही. जर तुम्ही प्रथमच व्रत करत असाल तर हातात थोडेसे अक्षत आणि फूल घेऊन गणपती बाप्पांच्या समोर व्रत संकल्प घ्यावा. व्रत अनेक प्रकारे ठेवले जाते, निर्जल, निराहार किंवा फलाहार. तुम्हाला जो प्रकार योग्य वाटतो त्यानुसार संकल्प घ्या आणि अक्षत व फूल गणपती बाप्पांच्या समक्ष अर्पण करा. यानंतर मी गंगाजल आणि फुलांच्या सहाय्याने स्नानाचा भाव करून सर्वांना शिंपडले आहे. स्नानानंतर जसे वस्त्र परिधान करतात तसेच जर नवीन लाल किंवा पिवळे वस्त्र आणले असेल तर ते अर्पण करा. जर नवीन वस्त्र नसेल तर कलाव्याला वस्त्र मानून अर्पण करू शकता. आता जन्मसूत्र जनेऊ घ्यायचे आहे. गणपती बाप्पांना एक जनेऊ धारण करणे आवश्यक आहे. जर आधीपासून पिवळे जनेऊ असेल तरी त्यावर थोडीशी हळद नक्की लावा. यानंतर आपण गणपती बाप्पांना हे जनेऊ अर्पण करू. आता गणपती बाप्पांना सिंदुराने तिलक करू, अक्षत अर्पण करू, कलश आणि इतर पूजन साहित्याचे देखील पूजन करू. जर कृष्ण पक्षातील चतुर्थी मंगळवारी आली तर तिला अंगारक चतुर्थी म्हणतात. ही 6 महिन्यातून एकदाच येते आणि या दिवशी व्रत करणाऱ्याला संपूर्ण वर्षभराच्या संकष्टी चतुर्थीचे पुण्य प्राप्त होते. आता लाल गुलाबाचे फूल गणपती बाप्पांना अर्पण करू. लाल फुलं गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असतात आणि विशेषतः गुलाबाचे फूल असेल तर ते नक्की अर्पण करावे. गणपती बाप्पांना प्रिय असलेल्या दुर्वा गवताचे 21 तृण तार घ्यायचे आहेत. जर उपलब्ध असतील तर 21 दुर्वा गवताच्या जुड्या तयार करून अर्पण कराव्यात. जर इतक्या मोठ्या संख्येने न मिळाल्या तर जितक्या मिळतील तितक्या अर्पण कराव्यात. आता गणपती बाप्पांना त्यांचे प्रिय भोग लाडू अर्पण करायचे आहेत. बुंदी, बेसन, मोतीचूर, तीळ गुळ लाडू किंवा मोदक यापैकी जे उपलब्ध असतील ते प्रेमपूर्वक गणपती बाप्पांना अर्पण करावेत. याशिवाय पंचमेवा किंवा गूळ नारळाचा भोगही ठेवू शकता. गणपती बाप्पांना प्रिय असलेला केळा अर्पण करावा. सर्व भोग अर्पण करणे आवश्यक नाही. कोणत्याही एका वस्तूचा भोग अर्पण केल्यासही पूजन पूर्ण मानले जाते. भोगासोबत जलही ठेवा. मुखशुद्धीसाठी बताशा, लवंग, वेलची आणि सुपारीचा भोग ठेवावा. जर पान उपलब्ध असेल तर मुखशुद्धीसाठी गणपती बाप्पांना अर्पण करावे. आता संध्याकाळच्या वेळी चंद्रोदयापूर्वी पूजन पूर्ण करावे आणि संध्याकाळच्या वेळीच कथा वाचावी किंवा ऐकावी. हातात अक्षत किंवा पुष्प घ्यावे आणि कथा पूर्ण झाल्यानंतर ते पुष्प किंवा अक्षत गणपती बाप्पांच्या समोर सोडून द्यावे. पहा, कथा वाचणे किंवा ऐकणे आवश्यक आहे कारण कथा वाचल्याशिवाय किंवा ऐकल्याशिवाय आपले व्रत पूर्ण मानले जात नाही. आता गणपती बाप्पांच्या आरतीसाठी थाळी तयार केली आहे आणि जो दीपक प्रज्वलित केला होता आपण इच्छित असल्यास त्यास दीपकाने आरती करू शकता किंवा नवा दीपक प्रज्वलित करून आरती करू शकता. पहा, वर्षभरात होणाऱ्या 12 संकष्टी चतुर्थ्या पूर्णपणे गणपती बाप्पांना समर्पित असतात. या सर्वात गणपती बाप्पांचे पूजन केले जाते. पण माघ महिन्यातील चतुर्थी व्रत केल्याने संतानाच्या आयुष्यातील सर्व संकटे गणपती बाप्पा दूर करतात. आरती पूर्ण झाल्यानंतर आपल्या सामर्थ्यानुसार काही दक्षिणा अर्पण करावी. यामुळे पूजेत काही त्रुटी राहिली असेल तर ती पूर्ण होईल. यानंतर जल आणि पुष्पाच्या सहाय्याने 3 वेळा चौकीभोवती जल फिरवत शीतलीकरण आणि पवित्रीकरण करावे. त्यानंतर गणपती बाप्पांच्या समोर हात जोडून त्यांची क्षमा याचना करावी आणि प्रार्थना करावी की त्यांनी आपला आशीर्वाद सदैव आम्हा सर्वांवर ठेवावा आणि आमच्या सर्व मनोकामना पूर्ण कराव्यात. या प्रकारे आपले पूजन पूर्ण होते. आता जो कलश ठेवला होता तो सूर्यदेवांना अर्घ्य म्हणून अर्पण करावा. जो भोग नैवेद्य अर्पण केला होता त्यातील थोडासा भाग गाईला खाऊ घालावा आणि उरलेला तुम्ही आणि तुमच्या कुटुंबियांनी ग्रहण करावा. देवासमोर ठेवलेला लाडू आणि केळं तिथेच राहू द्या. सकाळी त्याला प्रसाद म्हणून सर्वांनी मिळून ग्रहण करावे. जे दक्षिणा बाजूला काढले आहे ते एखाद्या ब्राह्मणास दान करावे. तुम्ही फळे आणि मिठाई देखील दान करू शकता. संकष्टी चतुर्थीचे व्रत सूर्योदयापासून सुरू होते आणि चंद्रदर्शन व चंद्रदेवाला अर्घ्य दिल्यानंतर संपते. पहा, कदाचित तुम्हा सर्वांना ही कथा माहिती असेल की महादेवाने गणपती बाप्पांचे शीश छेदले होते आणि नंतर त्यांना हत्तीच्या नवजात बाळाचे शीश लावले गेले होते. पण तुम्हाला हे माहीत आहे का की गणपती बाप्पांचे खरे शीश कापल्यानंतर ते चंद्रलोकात जाऊन पडले होते? म्हणूनच संकष्टी चतुर्थीचे व्रत चंद्रदेवाला अर्घ्य दिल्यानंतर पूर्ण होते. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी उपयुक्त ठरेल. व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुमच्यासाठी लाभदायक ठरो. जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला आधीच सबस्क्राईब केले असेल तर खूप खूप धन्यवाद. जर नाही केले असेल तर आताच सबस्क्राईब करा जेणेकरून असेच उपयुक्त व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह.
तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम. जय श्री हनुमान. जय श्री कृष्ण. जय माता लक्ष्मी.